तुम्हारे साथ हैं। अरे तन्वी काते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कौन आली रे कौन आली, महायुतीची बाजू आली। अरे कौन आली रे कौन आली, महायुतीची बाजू आली। कोण म्हणता येणार नाही, अरे शिवाय येणार नाही। कोण म्हणता येणार नाही, अरे शिवाय येणार नाही। अरे नेता कैसा हो, तन्वी काते जैसा हो। नेता कैसा हो, तन्वी काते जैसा हो। अरे आवाज कोणाचा, शिवसेनेचा। अरे आवाज कोणाचा, शिवसेनेचा। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा। कोण म्हणता येणार नाही, कोण म्हणता येणार नाही, शिवाय येणार नाही। तन्वी काते कैसा हो, तन्वी काते जैसा हो। तन्वी काते जैसा हो। झाली आज पहिला नाही सर दुसरा आहे. खूप असं रिस्पॉन्स चांगलं मिळत आहे आपल्या सगळ्या एरियामधून. 153 मधून जे मला महा उमेदवारीचं महायुतीच्या उमेदवार असं जे मला मिळालंय हे जे आपलं सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि मला एरियातून जे मी फिरतीये सगळ्यांचं मला सगळ्यांची साथ आहे. आपले शाखा प्रमुख आहेत, लाडक्या बहिणींचं जे शिंदे साहेबांनी जे हे केलंय त्यांचं पण चांगला रिस्पॉन्स आहे. आणि लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांचं परत आपले काका काकी जी ही मी लेख म्हणून जी त्यांनी मला माझी जी जबाबदारी घेतली ती ते पार पाडून मला महायुतीचा उमेदवार म्हणून डिक्लेअर करून जे 15 तारखेला आपलं चांगल्या मतदान करून 16 तारखेला उमेदवारी जे आपली आहे ती भगवा झेंडा फडकवणार आहेत आणि गुलाल आपला सोडवणार आहेत. शिवसेना काते साहेब आमदार आहेत, पण प्रत्येकाच्या मनात एकेकाच्या मनामध्ये हृदयामध्ये काते साहेबांचं नाव कोरल्यासारखं सर्व माणसं छोट्या मुलांपासून घेतात. पण घाटल्याचा विकास काते साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्व महिला पुरुष सर्व त्यांच्या पाठीशी राहतील आणि तन्वी कातेला निवडून देतील आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी कोणी रोखणार नाही. आमदार आहेत त्यांनी खूप सगळ्यांना मदत वगैरे सगळे केलेली आहे आणि तन्वी काते त्या निवडून येणारच, बहुमताने येणारच, त्यांचाच विजय आहे. जय महाराष्ट्र सर्वांना. काते साहेबांची जी कामं केलेले आहेत ते आजपर्यंत कुणी नगरसेवकांनी किंवा कोणी आमदारांनी कामं केलेले आहेत आणि 100% काते साहेबच येणार, तन्वी ताई साहेबच येणार हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण लहानपणापासून लहान मुलं सुद्धा बोलतात की काते साहेबांनी जेवढी कामं केलेत, कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम असो, कोणाचा काही असो, काते साहेबांनी एक कॉल केला तर काते साहेब धावत येतात किंवा तेव्हा इतर कोणाला सांगतात जा बाबा, किंवा एखादा कोणाचा मृत्यू झाला तरी ॲम्ब्युलन्स वगैरे जे गाडी वगैरे असेल ते काते साहेब देतात. म्हणून काते साहेबांचाच विजय असेल आणि काते साहेबच येणार हे 100% आम्ही सांगतो. आता हल्ली मला आणि त्या आईंना खरंच एवढे ती त्यांच्या ज्या सुना वगैरे त्या बोलल्या की तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद भेटेल, तुम्ही आमच्यासाठी उभे राहिले. म्हटले आम्ही तर तिथे पण आम्हाला काते साहेबांनी फोनवरती करून दिलेलं आहे आणि ते पण छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही, मोठ्या हॉस्पिटलमध्ये करून दिलेलं आहे. मग अशा माणसांना आम्ही कसं विचारू. आणि जे चावी घेतलेली आहे SRAची जी चावी घेतलेली आहे, अरे त्यांना पण आहे, त्यांना माहिती आहे की पुंजी त्यांच्या हातात दिलेली आहे. या पुंजीचा मला बरोबर हे करायचं म्हणून कोणी अफवा फसू नका. आणि ज्यांनी अफवा त्यांच्यापर्यंत जात आहेत त्यांनी त्यांच्या ह्याच्या म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नका. काते साहेब आपली आहे. तन्वी कळकळीने आज किती महिने ती काय करते ना आम्हाला माहिती आहे, कळकळीने. म्हणून माझी विनंती आहे, दोन्ही सीट जर आपल्या आल्या ना विजय हा आपलाच आहे आणि कुठचं काम थांबणार नाही. रिस्पॉन्स तर भरपूर भेटतोय आणि काते साहेबांच्या पाठीमागे हे पूर्ण घाटला काय पूर्ण हे उभं आहे आणि आम्ही काते साहेबांची साथ सोडणार नाही. आणि काते साहेबांनी एका कॉलवरती एक काम केलेलं आहे आणि आता ही लोक बोलताय SRAच्या विरोधात ही लोक बोलतायत, आज व्हिडिओ करतात. मला एवढं सांगा, 7 वर्ष ह्याच्या आधी आता काते साहेबांनी तरी एवढी हिंमत केली की आमच्या SRAमध्ये हात घातला, त्यांनी बिल्डिंग मध्ये केलं, लॉक मधले रूम खाली केलं, एवढी तरी त्यांनी हिंमत दाखवली. ह्याच्यापूर्वी जे होते त्या लोकांनी काय कामं केली ह्याची जरा तुम्ही नोंद करा बरं. तुम्ही आता इलेक्शनच्या वेळेला काते साहेबांनी हे नाही केलं, काते साहेबांनी ते नाही केलं, दिवे वाटले, ह्याच्यावरनं पण इश्यू चाललाय. का तुम्ही इश्यू करताय? कारण की का तुम्हाला असं वाटतंय की हे जर आपण करण्यात आणले की लोक तेच घेऊन बसतील. पण लोकांना ही समज आहे कोण काय करताय ते. एका शब्दावरती आमचे काते साहेब उभे राहतात आणि त्याचा पाठिंबा आम्ही सोडणार. घरांशाही काय आहे
घरंशाही, कारण की त्यांच्यामध्ये तेवढं कर्तृत्व आहे. घरंशाही कायमची आम्ही काते साहेब आहेत ना, हे आम्हाला त्यांच्या रक्तामध्ये घरंशाही आहे आणि ते पूर्ण ते काम करूनच सोडणार.